हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलेलो आहे रांजणगावला श्री महागणपतीच्या दर्शनासाठी। तर पुणे अहमदनगर मार्गावरून ओझरपासून फक्त 2 तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि शिक्रापूरपासून अवघे 20 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 2 साईडला 2 गज इथे आहेत। ही खूप मोठी एक एंट्री आहे की ज्याच्या दोन्ही बाजूला अष्टविनायकाचे रेखीव काम केलेले आहे। मंदिराची अशी वैशिष्ट्ये आहेत की दक्षिणायनातून सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी यांच्या सोबत आहे आणि भक्तांचे असे म्हणणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून त्या मूर्तीला 10 सोंड आणि 20 हात आहेत। त्यामुळे या गणपतीला मोहोतकट असंही म्हणतात। प्रचंड अशी गर्दी येथे आहे आणि काही ठराविक दिवशी मूर्तीला हात लावून दर्शन घेता येते। त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्यासाठी शंकराने गणपतीची येथे आराधना केली होती। त्याचे पेंटिंग्स येथे बघायला मिळतील तुम्हाला। आणि शंकराचे आणि त्रिपुरासुराचे येथे युद्ध झाले होते, त्यामध्ये त्यांनी ठार केले होते त्रिपुरासुराला। तिथेच मंदिराची स्थापना केली। या मंदिराचे बांधकाम 9व्या व 10व्या शतकातील आहे। मंदिरात इंदूरचे सरदार किवे यांनी सभामंडप बांधले आहे आणि गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधलेला आहे। तर चला आता आपण डायरेक्टली जाऊया मंदिराच्या बॅक साईडला, म्हणजेच गार्डनला। तर मंदिराच्या मागच्या बाजूला छान असं गार्डन लहान मुलांसाठी त्यांनी केलेलं आहे। आम्ही मंदिराला एक पूर्ण राऊंड घेतो आणि त्याच्यानंतर मग जातो आम्ही गार्डनमध्ये। तर विहान आणि विहानचे डॅडी मंदिराला एक राऊंड घेत आहेत। विहानच्या मस्त अशा गप्पा चालल्या डॅडींसोबत की इथे काय, तिथे काय, ते काय, ते कशामुळे बांधले आणि गार्डनला कधी जायचे। तर फायनली विहानला आता आपण गार्डनमध्ये घेऊन आलेलो आहे आणि आल्या त्याला दिसलेला आहे टायगर। तर तो उड्या मारतोय टायगरवर बसण्यासाठी। खूप मस्त वाटलं विहानला इथे येऊन। त्याने खूप एन्जॉयमेंट केली, खूप खेळला आणि त्याची इच्छाच नव्हती की इथून परत घरी जायचं आहे। त्याने खूप सारे प्रश्न विचारले की हे इथे कसे काय आले, ह्यांना कोणी आणलं, ते कोणत्या जंगलात होते। तो इकडून तिकडून सारखा पळत होता आणि लपून बसायचा की मला परत कोणी भीती नाही दाखवली पाहिजे म्हणून। पण खूप एन्जॉय केला आणि परत कधी यायचं हे विचारत होता सारखं। तर चला आजच्यासाठी इतकंच। तुम्हीही भेट द्या, अगदी मन प्रसन्न होऊन जातं। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल। थँक्यू।